नमस्कार मित्रांनो. सरांची ऑलरेडी खरेदी झालीच होती, पण मी कॅमेरा लावायचा विसरून गेलो. पण तितक्यात आठवलं, मग कॅमेरा लावला. तो पण सरांनी काढलेले शर्ट बाजूला ठेवले. सरांनी 2-3 हे ट्राय केले. सर 1-2च शर्ट घेणार होते, पण सरांना व्हरायटी खूप छान आवडली. ते बिग साईजमध्ये त्यांना भेटले आणि आपले रेट पाहून सर खूप खुश झाले. बोलले, "खूप चांगले रेट आहेत. आम्ही ₹1000-1200 शर्ट घेतो आणि ते 6-7 महिने पण नीट धड टिकत नाहीत." मग सरांना आपले रेट सांगितल्यानंतर सरांना खूपच आवडले. मग सरांनी 1च्या ऐवजी 2च्या ऐवजी त्यांनी सरांनी 5 शर्ट घेतले. खुश झाले. मॅडमला कॅशचं सांगितलं, तर मॅडमनी कॅश मोजायचं काम केलं. आणि कसं असतं, प्रत्येकाच्या घरचं तसंच आहे. करता घरचाच असतो कोण? स्त्री. तसं इथे सुद्धा घडलं होतं. मॅडमनी कॅश मोजून दिली मला. त्यांना त्यांचे ते पीस दिले. जाताना सर मला परत एकदा बोलले, "सर तुमचा रेट खूप छान आहे." मी फर्स्ट टाईम त्या दुकानात आलो होतो आणि सरांनी दुकानात पहिल्यांदा आले, पण सरांना साईज पण खूप बिग साईज होती आणि ते आवडले, खूप आवडले सरांना कपडे. सर जाता-जाता बोलले, "मला 1 किंवा 2 घेणार होतो, पण 2च्या ऐवजी मी 5 शर्ट घेतोय." खूप छान होते. त्यांच्या दोन्ही कन्या पाठीमागे एक साईडला बसून आपल्या मोबाईलवरती दंग होत्या. मम्मी-पप्पांनी कपडे चॉईस केलेले. त्यांना फक्त विचारलं फोनवरती, जाता-जाता बोलल्या, "चांगले आहेत." त्यांनी घेतले आणि निघाले. जाताना सर मला बाय बोलले आणि नंतर बोलले, "सर नेक्स्ट टाईम तुमच्या दुकानात नक्की येऊ. आमच्या साईजच्या पॅन्ट्स आणून ठेवा." त्यांची पॅन्ट साईज खूप मोठी होती, 42 वगैरे साईज. पण ते त्यांना देतो बोलला नेक्स्ट टाईम. सर थँक आल्याबद्दल.